आज 8 मार्च जागतिक महिला दिन गोकुळमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कोल्हापूर जिल्हा सहकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने संघातील महिला व कर्मचाऱ्यांची पत्नी कन्या यांच्यासाठी महिला मेळावा आयोजित करण्यात आला। संघाच्या कुरियन हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते झाले। यावेळी महिला फेडरेशनच्या अध्यक्षा स्मिता पानसरे, गोकुळ संचालिका श्रीमती अंजना रेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान यावेळी बोलताना स्मिता पानसरे यांनी सावित्रीची कथा यावर उपस्थित महिलांचे प्रबोधन केले। त्या म्हणाल्या, सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सावित्रीबाईंनी केलेले कार्य अनमोल आहे। महात्मा फुले गेले तरी सावित्रीबाई थांबल्या नाहीत। त्यांचं कार्य पुढे चालू ठेवायचं आहे। आज स्त्रिया परिपूर्ण आहेत का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। नुसते शहाणे होऊन उपयोग नाही, तर तशी कृती करायला हवी। स्त्रियांनी वैचारिक क्षमता वाढवली पाहिजे। तुम्ही आहात तर तुमचं कुटुंब आहात। तुम्हाला ही गोष्ट पटली तर तुम्ही इतरांना सांगणार। विचाराचे प्रगल्भ व्हा। तुमच्या हातून चांगलं काम होईल तरच खऱ्या अर्थाने 8 मार्च सार्थ होईल, असं पानसरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं। दरम्यान या कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी उपस्थिती दर्शवली। त्यांनी उपस्थित महिलांना निर्भया पथक व घरगुती हिंसाचाराबद्दल बरंच मार्गदर्शन केलं। यावेळी त्या म्हणाल्या, महिलांनी पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे। महिला विविध स्वरूपात आपली भूमिका बजावतात। आनंदी घर कसं राहील ही स्त्रीची जबाबदारी आहे। घरातील वाद विवाद मुलांच्या मानसिकतेवर परिणाम करतात, त्यामुळे घरातील वातावरण चांगलं असणं गरजेचं आहे। मुलांवर मुलींवर लक्ष असणं गरजेचं आहे। चांगले शिक्षण देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करावं। दोघांनीही समानतेची भावणूक द्यावी। त्याचबरोबर महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं गरजेचं आहे। अपमानास्पद वागणूक सहन करू नका, असे देसाई म्हणाल्या। तर कोल्हापुरात जोपर्यंत आहे तोपर्यंत महिलांना कसलाही त्रास होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली। याशिवाय डॉक्टर रेश्मा पवार यांनी सर्व्हायकल कॅन्सर याबाबत महिलांचं प्रबोधन केलं। सायंकाळी कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये गोष्ट एका तासाची ही नाटिका सादर करण्यात आली। यानंतर शाहीर सदाशिव निकम यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली। या मेळाव्याप्रसंगी आयटकच्या महिला पदाधिकारी व गोकुळ संघातील महिला व कर्मचाऱ्यांच्या पत्नी कन्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।